कोणत्याही निवडणुकीचा निकाल समजून घ्यायचा असेल तर फक्त विजयाचे आकडे पाहून चालत नाही. ते पुरेसं नाहीये. त्या आकड्यांच्या मागे काय आहे, त्यामागची सामाजिक, आर्थिक आणि भावनिक कारणं कोणती आहेत हे समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. आज आपण जामनेर मतदारसंघाच्या निकालाचं असंच एक सखोल आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण करणार आहोत. जामनेर जळगाव जिल्ह्यातला हा मतदारसंघ. या भूमीची खरी ओळख आहे ती इथली काळी कसदार माती आणि त्यातून येणारी पिकं. त्यामुळेच इथली 2024ची निवडणूक ही फक्त एक राजनैतिक लढाई नव्हती. नाही, ती होती इथल्या शेतकऱ्यांच्या, कष्टकरी समाजाच्या आशा आकांक्षांची, त्यांच्या समस्यांची आणि त्यांच्या भविष्याबद्दलच्या अपेक्षांची एक मोठी कहाणी. चला तर मग या विश्लेषणात आणखी खोलवर जाऊया. आज आपला मुख्य प्रश्न हा आहे की 2 अंकी मतांचा जो फरक असतो त्याला आव्हान द्यायचं म्हणजे नक्की काय करावं लागतं, आणि असा बदल एका मतदारसंघाचं भविष्य नेमकं कसं ठरवू शकतो, याच प्रश्नाच्या उत्तरात जामनेरच्या राजकीय भवितव्याची दिशा लपलेली आहे. ठीक आहे, तर आपण आपल्या विश्लेषणाच्या पहिल्या टप्प्यात आलो आहोत, मातीचा कौल. इथे आपण या महत्त्वाच्या लढाईची पार्श्वभूमी काय होती आणि इथल्या लोकांच्या जगण्याशी जोडलेले संदर्भ नेमके काय आहेत हे समजून घेणार आहोत. जामनेरची अर्थव्यवस्था आणि समाज हे दोन्ही कापूस आणि केळी या 2 पिकांच्या आसावर उभा आहे. याचा अर्थ काय? याचा सरळ अर्थ असा की लोकांचं उत्पन्न, त्यांचे सण उत्सव, मुलांचं शिक्षण, त्यांचं भविष्य हे सगळं काही शेतीच्या उत्पादनावर आणि निसर्गाच्या कृपेवर अवलंबून आहेत. आणि म्हणूनच जेव्हा पाऊस दगा देतो किंवा पिकाला योग्य भाव मिळत नाही, तेव्हा त्याचे पडसाद थेट प्रत्येक घरात आणि मग अर्थातच मतपेटीत उमटतात. बरं, आता आपण थेट आकडेवारीकडे वळूया. कारण कोणतीही राजकीय परिस्थिती समजून घ्यायची असेल तर वस्तुनिष्ठ आकडेवारी हाच खरा पाया असतो. चला पाहूया जामनेरच्या मतदारांनी संख्यांच्या भाषेतून आपल्याला काय सांगितलं आहे. ही स्लाइड बघा, हे खूप महत्वाची आहे. 2024मध्ये जामनेरमध्ये तब्बल 72.5% मतदान झालं. आता सर्वसाधारणपणे वाढलेलं मतदान हे बदलाचं, अँटी इन्कम्बन्सीचं एक संकेत मानलं जातं. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की मतदार फक्त जागरूक नव्हते, तर व्यवस्थेमध्ये काहीतरी बदल घडवण्यासाठी किंवा आपला कौल अगदी ठामपणे मांडण्यासाठी ते मोठ्या संख्येने घराबाहेर पडले होते. आणि हा आहे अंतिम निकाल. भाजपला 53.8% मतं मिळाली, तर महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला 42.6% मतं मिळाली. म्हणजे विजयाचं अंतर साधारणपणे 11.2% आहे. या आकड्यांवरून विद्यमान पक्षाचा विजय तर स्पष्ट दिसतोय, पण खरी गोष्ट, खरी कहाणी पुढच्या स्लाइडमध्ये दडलेली आहे. आता इकडे लक्ष द्या. या स्लाइडमधली गोष्ट खरोखरच खूप इंटरेस्टिंग आणि सूचक आहे. मागच्या 3 निवडणुकांमधलं विजयाचं अंतर बघा. 2014 पासून हे अंतर सातत्यानं कमी होतंय. 2014मध्ये जी 35,000 मतांची भक्कम आघाडी होती ती 2024मध्ये 27,000पेक्षाही कमी झाली आहे. लक्षात घ्या, विजयाचं अंतर कमी होणं हे केवळ आकडे नाहीत, तर ते बदलत्या राजकीय समीकरणांचे आणि मतदारांच्या वाढत्या अपेक्षांचे अगदी स्पष्ट संकेत आहेत. हा ट्रेंड समजून घेण्यासाठी थोडा इतिहास पाहणं गरजेचं आहे. 1995 पासून जामनेर हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यांनी सातत्याने विजय मिळवलाय. पण या प्रवासात 1999मध्ये आणि विशेषतः 2009मध्ये विरोधी पक्षाने कडवी झुंज दिली होती. यावरून काय दिसतं? यावरून हे दिसतं की कोणताही गड अभेद्य नसतो आणि योग्य मुद्द्यांवर मतदारांचा कल बदलू शकतो. आत्तापर्यंत आपण पाहिलं काय झालं. आता आपण वळूया हे का झालं या प्रश्नाकडे. कारण आकडे फक्त निकाल सांगतात, त्यामागची कारणं नाही. त्या आकड्यांच्या मागे कोणती सामाजिक, आर्थिक आणि राजकीय कारणं होती हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की प्रत्येक नागरिकाचा सन्मान आणि मत व्यक्त करण्याचा स्वातंत्र्य ही आपल्या संविधानाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. लोकशाहीत प्रत्येक आवाजाला किंमत आहे. ही स्लाइड बघा, हे आहे स्वॉट विश्लेषण, जे विरोधी पक्षांच्या स्थितीचं अचूक चित्र मांडतं. म्हणजे त्यांची ताकद, स्ट्रेंथ्स, त्यांचा कमकुवतपणा, वीकनेसेस, त्यांच्यासाठी असलेल्या संधी, ऑपॉर्च्युनिटीज आणि धोके, थ्रेट्स. त्यांच्याकडे एकत्रित महाविकास आघाडीची मोठी ताकद होती, पण स्थानिक पातळीवर संघटनात्मक बांधणी मात्र कमकुवत होती. शेतकऱ्यांची नाराजी आणि बेरोजगारी ही एक मोठी संधी होती, तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाची मजबूत पकड आणि राष्ट्रीय मुद्द्यांचा प्रभाव हे एक मोठं आव्हान होतं. कोणत्याही राजकीय निकालावर अनेक बाह्य घटकांचा दबाव असतो. राजकीय, आर्थिक, सामाजिक, तांत्रिक आणि पर्यावरणीय हे सगळे घटक मतदारांच्या मनात काय चाललंय हे ठरवत होते. म्हणजे बघा, एकीकडे कापसाला भाव नव्हता, दुसरीकडे तरुणांना नोकऱ्या नव्हत्या,
अनियमित पावसामुळे शेतकरी हैराण झाला होता आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम मतदानावर होणं अगदी स्वाभाविक होतं. आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलेलो आहोत, लोकांच्या प्रत्यक्ष समस्या आणि त्यांच्या भावना. कारण कोणतीही निवडणूक शेवटी कागदावर नाही जिंकली जात, ती लोकांच्या मनात जिंकली किंवा हरली जाते. चला त्यांचं म्हणणं ऐकूया. ही स्लाइड जामनेरच्या शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी अगदी स्पष्टपणे मांडतीये. विचार करा, एका बाजूला कापसाला मिळणारा भाव अनेक वर्षांपासून जवळपास स्थिर आहे, पण दुसऱ्या बाजूला खतं, बियाणं, औषधं, मजुरी हा सगळा खर्च मात्र गगनाला भिडला आहे. म्हणजे उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त. यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात होता आणि हीच सर्वात मोठी नाराजी होती. आणि फक्त शेतकऱ्यांचीच समस्या नव्हती, इतरही अनेक तक्रारी होत्या. सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाण्याची तीव्र टंचाई, शिक्षण घेऊनही नोकरीसाठी बाहेर जावं लागणारे तरुण, गावागावातले खराब रस्ते आणि अपुऱ्या सरकारी योजना, या सगळ्या समस्या लोकांच्या रोजच्या जगण्यावर परिणाम करत होत्या आणि त्यांच्या मनात एक असंतोष निर्माण करत होत्या. बरं, फक्त समस्यांचं विश्लेषण करून थांबणं पुरेसं नाही. त्यावर उपाय काय? आता आपण या सगळ्या विश्लेषणाच्या आधारावर एक कृती आराखडा पाहूया. एक असा आराखडा जो लोकांच्या समस्यांवर आधारित आहे आणि प्रशासनाला एक नवी दिशा देऊ शकतो. निवडणुकीच्या प्रचारातला खरा संघर्ष या स्लाइडमध्ये दिसतो. एका बाजूला सत्ताधारी पक्षाने राष्ट्रीय स्तरावरचे मुद्दे आणि मोठ्या नेत्यांच्या प्रतिमेवर भर दिला, तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षाने अत्यंत हुशारीने लोकांच्या दैनंदिन जीवनातल्या समस्यांना म्हणजे हमीभाव, बेरोजगारी आणि पाण्याची टंचाई यांना प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवला. ही लढाई भावनिक राष्ट्रीय विरुद्ध वास्तविक स्थानिक मुद्द्यांची होती. लोकांच्या समस्यांना मतांमध्ये रूपांतरित करण्यासाठी एका पद्धतशीर योजनेची गरज असते. ही 6 पायरी योजना तेच दाखवते. पायाभूत संघटनात्मक कामांपासून ते मतदारांपर्यंत योग्य संदेश पोहोचवणं आणि निवडणुकीच्या दिवशी त्यांना मतदानासाठी बाहेर काढणं, या प्रत्येक टप्प्यावर अचूक नियोजन महत्त्वाचं ठरतं. इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे. लोकांपर्यंत पोहोचताना त्यांच्या माहितीचा, त्यांच्या गोपनीयतेचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे. नवीन कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीची माहिती त्यांच्या परवानगीशिवाय वापरता येत नाही. आणि ह्या संपूर्ण मोहिमेला एका शक्तिशाली घोषणेनं एकत्र बांधलं गेलं. जामनेर का न्याय, कापूस आणि करिअर. ही घोषणा फक्त एक प्रचारवाक्य नव्हतं, तर ते एक धोरणात्मक विधान होतं. ह्यात कापूस या शब्दानं शेतकऱ्यांच्या वेदनेला आणि करिअर या शब्दानं तरुणांच्या आकांक्षांना थेट हात घातला गेला. आणि यामुळं मतदारसंघाच्या 2 प्रमुख घटकांना एकाच धाग्यात जोडलं गेलं. तर या संपूर्ण विश्लेषणातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की निवडणुकीचे आकडे हे केवळ निर्जीव संख्या नसतात, त्यांच्यामागे लोकांच्या आशा, निराशा आणि अपेक्षा दडलेल्या असतात. या माहितीचं योग्य विश्लेषण करून लोकांच्या समस्या समजून घेऊन त्यांच्यासाठी काम करणं हाच कोणत्याही विजयाचा आणि खऱ्या अर्थाने लोककेंद्रित प्रशासनाचा पाया आहे. जर तुम्हाला लोककेंद्रित नेता बनायचा असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी संपर्क साधा. mgr@blueprintstrategies.ai वर ईमेल करा किंवा 08042041602 या क्रमांकावर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश.